शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत इथं हळदीच्या प्लॉटमध्ये. आणि हळदीच्या प्लॉटमध्ये आल्यानंतर आपल्याला थोडी आपली हळद अशी पिवळटपणा वाटायला आणि थोडीशी म्हणजे अळीचं पण प्रमाण कुठं कुठं पानाला छिद्र वाटायलं. तर त्यासाठी आपण सर्वात महत्त्वाचं वाढ पण नसल्यामुळे आपल्याला फवारणी करायची आहे. तर फवारणीमध्ये काय घ्यायचं, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला पिवळेपणा घालवायचा आहे, थोडं बूड मजबूत करायचं आहे, सर्व गोष्टी. कारण आपली हळद यावर्षी हलक्या जमिनीमध्ये आहे, कुठं मध्यम जमिनीमध्ये आहे, भारी जमिनीमध्ये नाही. त्यामुळे आपल्याला विविध रोगांचा सामना करावा लागेल, यात मात्र तीळ मात्र शंका नाही. तर त्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली हळद एवढे दिवस पिवळी होती, आता हिरवी हिरवी होत आहे. कारण इथं चुनखडीचं प्रमाण शेतामध्ये जास्त आहे, तिथं वाढ पण कमी आहे. त्याच्यामुळं हळदीचं जिथं भारी जमीन आहे तिथं वाढ जास्त आहे. हा मधला पट्टा इथं हलकी जमीन वाढ कमी, इकडे थोडा मध्यम पट्टा बरी आहे. अशा प्रकारे अशी खाली वर दिसत आहे. तर याला सर्व सारखे उंचीला आणायचं असेल तर आपल्याला चांगल्या प्रकारे खताचं व्यवस्थापन करायचं आहे. तर खत व्यवस्थापन आपलं पहिला डोस झालेला आहे. तर आता करायचं आहे आपल्याला फवारणी. तर फवारणीमध्ये काय द्यायचं, आपण विविध इथं बकेटा दिसत आहेत, बकेटामध्ये वेगवेगळी आपल्याला औषधी दिसत आहेत आणि त्यामध्ये भरपूर औषधी टाकल्यानंतर आपल्याला इथं फवारणी करायची आहे. पहिले आपण अर्धाली पंप भरून घेतलेले आहेत, आपण बघू शकता. आणि आता अर्धाली पंप भरल्यावर त्यात वेगवेगळी औषधीचं मापं केलेली आहेत, 20 पंपाचं 10 पंपाचं, अशा प्रकारे आपल्याला इथं द्यायचं आहे. तर सर्वात महत्त्वाचं आपण काय दिलं, तर सर्वात महत्त्वाचं आपण दिलं इथं एक्सिन नावाचं मायक्रोन्यूट्रस. हे मायक्रोन्यूट्रस घेतलेलं आहे आपण इथं 50 ग्राम प्रति पंप, 500 ग्रामचं पाकिट आहे. त्याच्यानंतर आपण घेतलेला आहे इथं झिंक घेतलेला आहे 10 ग्राम, फेरस घेतलेला आहे आपण इथं 10 ग्राम. आणि त्याच्यानंतर आपण काय काय घेतलं इथं बघूया. तर आपण इथं स्टिकर घेतलेलं आहे 10 मिली. बघा इथं स्टिकर 10 मिली घेतलेलं आहे, विलुडूचं 10 मिली. त्याच्यानंतर आपण इथं घेतलेलं आहे नोवेल घेतले. त्याच्यात आता लांबडा आहे, लांबडा असल्यामुळे तर अळी, छोटं मावा, तुडतुडी, पांढरी माशी याचं पण चांगल्या प्रकारे कंट्रोल होते. तर हे याच्यामुळे पण चांगले रिझल्ट आहेत अळीचे. आणि हे घेतलेलं आहे पण इथं इलेक्ट्र. तर हे आहे संचार 40 नावानं. तर हे अँटीबायोटिक म्हणून घेतलेलं आहे आपण. आणि इथं जे नोवेल आहे हे 30 मिली प्रमाण घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण सर्व औषधी इथं घेतलेली आहे. आणि सर्व औषधी घेतल्यानंतर आपल्याला वेगवेगळे औषधी घेतल्यानंतर इथं सर्वांचं एक मिक्स पंपामध्ये करायचं आहे. आणि या सर्वांचं मिक्स टाकल्यानंतर आता आपल्याला टाकायचा याचा पंप भरायचा. आणि पंप भरल्यानंतर आपल्याला इथं आपलं हळदीच्या बेडवर 4.5 फुटाचे बेड आहे, त्याच्यावर 2 लाईन आहे 1 फुटाच्या. आणि त्याच्यावर आपल्याला 2 लाईन असल्या आणि 6-6 इंचावर एक थोंब एक शेंग आपण लागवड केली आहे. तर तिच्यावर आपल्याला नोजलनं फवारणी करायची पंपानं. तर नोजल कोणतं घेतलं, तर आपण इथं बघा किती छिद्राचं नोजल घेतलं. तर इथं 4 छिद्राचं नोजल घेतलेलं आहे, जेणेकरून आपल्याला फक्त एकच बेड शिंपायचा आहे. त्यामुळे 4 छिद्राचं हे पद्धतशीर पूर्ण बेड आपला फवारणी करून घेईल. तर त्यासाठी आपल्याला अशा प्रकारे व्यवस्थापन इथं फवारणीचं या वेळेस करायचं आहे. तर आपली औषधी टाकलेली आहे आणि आता आपण पूर्ण पंप भरणार आहोत. तर पूर्ण पंप भरण्याच्या आधी आपण किती पंप भरायचा हे आपण बघूया. तर पंप भरताना आपण चाळणी लावून व्यवस्थित भरायची. कारण कसं आहे, शेवाळ पाण्यातलं, त्याच्यानंतर कुठं आपल्याला गाळ पण येते पाण्यात, कचरा येते. तर ते सर्व आपण इथं चाळणीमध्ये अटकलं पाहिजे. अशा प्रकारे बघा थोडं शेवाळ आहे, तर त्याचं पण कचरा आपल्याला आला नाही पाहिजे. आणि पंप भरायचा तर चाळणी अर्धी आली पाहिजे. बस आपल्याला अशाप्रमाणे चाळणी अर्धी आली की आपण इथं पंप भरायचा आहे. तर आता आपल्याला स्टिकर टाकायचं आहे. तर स्टिकर आपल्याला फक्त 10 मिली टाकायचं आहे. आपण बघू शकता हे 10 मिली स्टिकर टाकल्यानंतर आपल्याला तर आपला पंप इथं भरलेला आहे. आता आपण सुरुवात करूया फवारणीला. तर आता या औषधीमुळे काय होते, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता हे आपण झिंक घेतलेलं आहे, फेरस घेतलेला आहे. याच्यामुळे थोडंसं हिरवेपणा येते आणि गर्दपणा येते. आणि मायक्रोन्यूट्रसमुळे पुन्हा हिरवेपणा येते. काही मायक्रोन्यूट्रसची कमतरता असली ती भरून निघते, पानाची जाडी वाढते. आणि कीटकनाशकामुळं आपल्याला इथं अळीचं कंट्रोल होते. स्टिकरमुळं सर्व औषधी चिपकते, पसरते. आणि इलेक्ट्रॉनमुळं पूर्ण जे आहे तर ते सर्व उपलब्ध होते. हे सर्व गोष्टी आपल्याला इथं मिळून जातील. आणि आपल्याला इथं लांबडा असल्यामुळं थोडंसं आपल्याला इथं काय करायचं, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता हे अंगाची आग होईल बुवा असं यांचं म्हणणं आहे. तर त्यासाठी आपण आता हे खोबऱ्याचं तेल आहे. तर हे खोबऱ्याचं तेल काय करायचं, तर हे खोबरेलं तेल आपण थोडंसं पायाला आपल्याला लावायचं. तर खोबऱ्याचं तेल आपल्याला इथं सर्व शरीराला इथं लावायचं, साधारण टोंगळ्यापर्यंत. आणि चेहऱ्याला पण लावायचं, जेणेकरून आपल्याला औषधीचा कुठलाही उपयोग म्हणजे जे औषधीचा कुठलाही त्रास झाला नाही पाहिजे, म्हणजे आपल्याला आग नाही झाली पाहिजे. अशा प्रकारे इथं व्यवस्थापन आपल्याला तेलामुळं होते. तर तेल पण लावू शकता आपण. आणि इथं आपला गोल्या सुद्धा आलेला आहे, मांजर. बघा इथं आपल्याकडे 2 मांजर आहे शेतामध्ये, एक कुत्रा आहे ते पण इथं आलेलं आहे बघा. आणि आता आपण फवारणीला सुरुवात केली आहे. आणि 2 बटनाचा पॉवर जास्त असल्यामुळे एकाच बटनावर आपण केलेला आहे.
बघा इथं. आणि आपली हळद अशा प्रकारे फवारणी चालू केली आहे आपण. परिपूर्ण झाडं बरोबर अशी भिजायली. 4 छिद्राचा नोजल असल्यामुळं आणि बेडवर एकच फुटावर 2 लाईन असल्यामुळे पूर्ण पानाच्या पोंग्यामध्ये सुद्धा औषधी चाललेली आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट होणार नाही आणि चांगल्या प्रकारे झाड भिजत आहे आणि रिझल्ट पण चांगले येतील.